तर मित्रांनो, हे किवीचं ड्रेनेक्स आहे. म्हणजे ब्लॉकेजेस रिमूव्ह करतं सगळं. हे ड्रेन क्लीनर म्हणतात त्याला. आमचं पण इथे सिंक पूर्णपणे चोकअप झालेलं आहे. तर म्हटलं बघूया कसं वर्क करतं आहे. पहिल्यांदाच वापरतो आहे मी हे. तर म्हटलं ह्याचाही व्हिडिओ करूया आणि कसं आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करूया. तर म्हणून मी इथे आता एक पॅकेट घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवतो आता. पूर्णपणे सिंक चोकअप झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो इथे मी पाणी हे करून. तर चोकअप किती झालेलं आहे ते बघा. लगेच पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, पूर्ण पटकन जात नाही आहे, चोकअप झालेलं आहे. हे बघा. तर आता आपण काय करूया, ते पॅकेट फोडूया आणि ते पावडर आहे ती या सिंकमध्ये टाकूया. तत्पूर्वी जी इकडली जाळी असते ती काढून घेतलेली आहे, जेणेकरून डायरेक्ट आपलं हे जे पॅकेटमधली पावडर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत. चला, इथे मी पॅकेट कट केलेलं आहे. आता ही पावडर आहे ती आपण सिंकमध्ये घालूया. पावडर घालायच्या अगोदर पूर्णपणे सिंक हा साफ पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नको. आणि हे साधारण एक 20 ते 25 मिनटं, अर्धा तासही तुम्ही ठेवायचं आहे. रिॲक्शन व्हायला लागलेली आहे. तुम्ही बघू शकता रिॲक्शन व्हायला लागलेली आहे. सॉरी, त्याचं जे धूर येतो आहे रिॲक्शनचा, तो नाकातोंडात जातो आहे. तर तुम्ही मास्क किंवा रुमाल घालून ही प्रक्रिया करायची आहे. हे बघा, जो हा धूर येतो आहे तो नाकात जाऊ शकतो, तोंडात जाऊ शकतो. तर त्याने त्रास होऊ शकतो. म्हणून मी रेकमेंड करेन की मास्क किंवा रुमाल बांधून हे सगळं करायचं आहे. एक अर्धा तास वाट बघू मॅक्सिमम. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांच्या पासून हे पॅकेट, हे पावडर लांब ठेवायचं आहे. साधारण 25 ते 30 मिनटं, म्हणजे अर्धा तास होऊन गेलेला आहे. इथे बघू शकता त्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता आपण भरपूर पाणी ओतूया आणि मग चेक करूया राहतं आहे का नाही पाणी. चला, मी नळ इथे चालू करतो. बघू शकता इथे अजिबात पाणी राहत नाही आहे. फ्लोमध्ये पाणी जातं आहे. छान, इट वर्क्स. मी हे पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे. मस्तपैकी जातं आहे पाणी, अजिबात राहत नाही आहे. नकास भरपूर पाणी ओतायचं आहे, म्हणजे पाईपमध्ये जे अडकलं असेल तेही इथे निघून जाईल, साफ होऊन जाईल. बघू शकताय तुम्ही इकडे पावडर टाकायच्या अगोदर कसं होतं आणि आत्ता कसं होतं. तर इट वर्क्स, मला आवडलं आहे. तर हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. मी जी आत्ता पावडर सिंकमध्ये वापरलेली होती, किवीची नवीन आणलेली. तर मला चांगली वाटली मला. काम हलकं होतं आहे. मी कधी वापरली नव्हती.
माझा एक मागचा अनुभव सांगतो की मी असंच सिंक चोकअप झालं की सिंकच्या खालून जो पाईप असतो तो काढायचा, त्याच्यानंतर आतलं जे घाण असली साचलेली ती काढायची हाताने, हे सगळं करायचो. तर आता अचानकपणे परवा सहज मार्केटला गेलो होतो तेव्हा पावडर आणली ती. म्हटलं बघूया नेक्स्ट टाईम कधी चोकअप झालं तर आपण ही वापरूया. तर अनायसे कालच चोकअप झाली आणि मी काल बाहेर गेलेलो कामानिमित्त. आज आहे वेळ, रात्र झाली आहे. आता म्हटलं मस्तपैकी सगळं काम झालेले आहेत ते पावडर टाकून ठेवली, हीच वेळ आहे म्हटलं आपण एक प्रयत्न करू, ट्राय करू, कसे आपल्याला कळेल. ती ती पावडर मी टाकली. तर हां, छान वाटली मला, एकदम क्लीन झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं पण असेल. तर असा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला. एक माझा एक वेगळा एक्सपिरियन्स होता, म्हणून म्हटलं ठीक आहे आपण हा व्हिडिओ बनवूया. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.